मंडळी, कुत्र्याला अन्न खाऊ घालण्याचे काय फळ मिळतं हे भगवान शिवांनी सांगितले. एकेकाळी भगवान शिव कैलास पर्वतावर बसले होते. तेव्हा माता पार्वतीनं भगवान शिवांना विचारलं, स्वामी, मला हे जाणून घ्यायचं आहे की कुत्र्याला अन्न खायला दिल्यानं माणसाला काय फळ मिळतं. तेव्हा भगवान शिव म्हणाले, हे देवी पार्वती, कुत्र्याला अन्न खाऊ घातल्यानं माणसाला 8 फायदे होतात. आणि जेव्हा जेव्हा या व्यक्तीला एखाद्या फायद्याबद्दल माहिती होते तेव्हा त्याचं जीवन धन्य होते आणि त्याला आयुष्यात कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही. जो कोणी पृथ्वीवर कुत्र्याला खायला देतो त्याला 8 लाभ होतात आणि त्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. एखाद्याला शिव्या देताना कुत्र्याचं नाव माणसाच्या जिभेवर येतं, पण कुत्र्याचं नाव बदनाम होतं. म्हणून कुत्र्याच्या जीवाची एवढी किंमत आहे का? एकेकाळी एका जंगलात एक काळवीट होती आणि एक रंगीबेरंगी कुत्रा होता. तो खूप असहाय्य होता आणि तो भुकेला होता, तहानलेला होता. गावातील सगळ्यांच्या घरोघरी तो फिरायचा, पण त्याला कोणी भाकरीचा तुकडाही देत नसे. एके दिवशी तो भुकेनं गावाबाहेर इकडं तिकडं भटकत होता. तो नदीच्या तीरावर असलेल्या एका ऋषींच्या आश्रमात पोहोचला आणि ऋषींना म्हणाला, हे मुनीश्वर, मला वाटतं की तुम्ही विद्वान आणि हुशार आहात, म्हणूनच मी तुमच्याकडं भुकेनं आणि तहानलेल्या अवस्थेत आलो आहे. मला एखादा भाकरीचा तुकडा द्या, जो मी माझी भूक भागवण्यासाठी खाऊ शकेन. तेव्हा ऋषी म्हणतात, अरे हंस, गावातल्या कोणताही तुला भाकरीचा तुकडा दिला नाही का? तेव्हा तो म्हणतो की मला कुणीही भाकरीचा तुकडा दिला नाही. परंतु ऋषीमुनी त्याला म्हणतात की मी तुला एक वरदान देतो की जेव्हा लोकांच्या घरी भाकरी किंवा पोळी बनते तेव्हा पहिली पोळी ही गायीची असते आणि शेवटची पोळी ही कुत्र्याची असते. तेव्हा ऋषीमुनी त्या कुत्र्याला म्हणतात की हे हंस, जेव्हा शनिग्रह वाईट नजर मनुष्यावर टाकेल तेव्हा प्रत्येक मनुष्याचा नाश होतो. माणसाची महादशा सुरू झाली की केलेली कामं आपोआपच बिघडू लागतात आणि ते व्यक्ती आर्थिक संकटाला बळी पडते. अशा परिस्थितीत जर त्या व्यक्तीनं कुत्र्याला पोळी भाकरी खाऊ घातली तर त्यामुळे त्याच्यावरील शनीचा अशुभ प्रभाव खूपच कमी होतो. कुत्र्याला भाकरी पोळी खायला देण्याचा दुसरा फायदा म्हणजे तुमचं नशीब तुमच्या बाजूनं होतं आणि तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते. कुत्र्याला खाऊ घालण्याचा तिसरा फायदा म्हणजे माता लक्ष्मी आनंदी होते आणि तुमच्या घरात संपत्तीची कधीच कमतरता नसते. कुत्र्याला खायला देण्याचा चौथा फायदा म्हणजे तुमच्यावर कोणतंही कर्ज नाही आणि तुमच्याकडं आधीच असलेल्या कर्जातून तुमची हळूहळू सुटका होते. कुत्र्याला भाकरी खायला देण्याचा पाचवा फायदा म्हणजे सकाळ संध्याकाळ कुत्र्याला खायला दिल्यानं तुमचा व्यवसाय चांगला चालतो. कुत्र्याला खायला देण्याचा 6वा फायदा म्हणजे तुमचं आयुष्य वाढतं आणि अडकलेले पैसे परत मिळतात. कुत्र्याला खायला देण्याचा 7वा फायदा म्हणजे तुमचं आरोग्य नेहमी चांगलं राहतं आणि मानसिकदृष्ट्या मजबूत राहतं. तुमचं मन नेहमी उत्साही राहतं आणि तुमच्या मनात चांगले विचार येतात. त्यामुळं ऋषीमुनी म्हणतात की हे हंस, तुला आयुष्यामध्ये जे काही तुझ्या आयुष्यामध्ये घडणार आहे त्यावेळेस ऋषीमुनी त्या कुत्र्याला म्हणतात की आता तू या पृथ्वी तलावर पुन्हा भटकायला जा. ज्याच्या आयुष्यात चांगलं घडणार आहे तो नक्कीच तुला खायला देईल. तेव्हा भगवान शंकर पार्वतीला म्हणतात की ही गोष्ट अशी आहे की त्यामुळं माणसानं आता आपल्या आयुष्यात चांगलं घडण्यासाठी कुत्र्याला काहीतरी खायला दिलं आहे.